पण हा प्रवास सुरू झाला कोल्हापूरपासून. नाही, मित्रमंडळीचा प्रवास जो माझा सुरू झाला याचा म्हणजे पॉडकास्टचा, तो 2022 साली सुरू झाला. म्हणजे मी पुण्यात होतो. हो, 2022 ते 2023 हे 1 वर्ष मी पॉडकास्ट ऑडिओ केलं. आणि ते अशासाठी की ह्याला खर्च आहे. आता तुम्ही सुद्धा आपण बसलो, याला कॅमेरा सेटअप आहे, स्टुडिओ आहे, लाईट आहेत, ह्याला खर्च आहे. तर तो मला शक्य नव्हतं परवडणारं, कारण त्यावेळेला मी जॉब करत होतो आणि आपण हे करू की नाही ही पण शंका होती. म्हणून मी ऑडिओ पॉडकास्ट सुरू केलं. 2 माईक लावले की सुरू. त्याला कसा होता रिस्पॉन्स? खूपच छान होता. ऑडिओ आपल्याकडे खूप कमी लोक ऐकतात. अनेकांना पॉडकास्ट कसं ऐकायचं हे मी सांगितलेलं आहे. अनेकांना ते ब्रॉडकास्ट वाटायचं, कारण आपल्याकडे पॉडकास्ट फार ऐकले जातच नव्हते 2-3 वर्षापूर्वी. आणि मला सांगायला हे आवडेल की तेव्हाचा टॉकही असा असायचा कॅन्डिड, जसा मी आता घेतो. पण त्याचा इम्पॅक्ट व्हायला लागला होता. म्हणजे स्पॉटिफायकडनं जी आकडेवारी माझ्याकडे 2022ची आली, त्यामध्ये भारतातले रिजनलचे जे पहिले 10 हे आहेत पॉडकास्टर्स, त्यापैकी मी एक होतो. अरे वा. आणि मला माहीतच नव्हतं. ही एक भाग. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये माझे अनेक एपिसोड्स गाजले पण पॉडकास्टचे. त्यातला एक तेजस्विनी पंडितचा एक मी एपिसोड केला होता, अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा. तो खूप गाजला. त्यात तिनं अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्याच्या नॅशनल न्यूज झाल्या होत्या. म्हणजे अगदी आज तक, NDTV, TV9, ABP माझापासून विजय टाइम्स वगैरे कांदळी बिंदळी पेपरमध्ये पण त्या बातम्या आल्या होत्या. तर मी माझं असं पहिलं पॉडकास्ट होतं. म्हणजे आय वॉज द फर्स्ट पॉडकास्टर ज्याच्या रिजनलच्या बातम्या नॅशनलने गेल्या होत्या. म्हणजे भाषा ही लिमिट नसते, लोक दखल घेतात तुमची, हे मला तिथं कळलं. पण तुम्हाला पत्रकारितेचा अनुभव असल्यामुळे हे थोडं इझी झालं ना? अगदी 100%. म्हणजे मी पत्रकार असल्यामुळं मुळात बातमी काढायची एक तुम्हाला नॅक कळते. त्यामध्ये मी 19 वर्ष घालवली आहेत. त्यातही मी प्रिंटमध्ये 12-13 वर्ष होतो, डिजिटलमध्ये मी काही काळ काम केलं आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिकमध्ये मी 4 वर्ष होतो. त्यामुळे मला तिन्ही मीडियम्स माहिती आहेत. प्रत्येकाची आपापली प्लस मायनस आहेत. त्याचा वापर मला इथं खूप झाला. आणि लोकांना बोलतं करणं जे असतं ना, त्याची शाळा माझी या जर्नलिझम करतानाच झाली होती. त्याचा फायदा खूप झाला. आणि मी एंटरटेनमेंट हेड होतो ABP माझामध्ये असताना, किंवा मटामध्ये असताना मी ब्युरो हेड होतो एंटरटेनमेंटचा. तर तुम्ही त्या फील्डमध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्याशी मैत्री होते. हे सगळे कलाकार जे आहेत हे माझे खूप जुने मित्र आहेत आत्ता, जे अगदी तुम्ही कुणी नाव घ्या, कारण मी जवळपास 10-12 वर्ष 15 वर्ष ह्याच्यातच आहे. त्याचा फायदा मला खूप झाला पॉडकास्ट करताना, कारण तुमची कनेक्टिव्हिटी खटकन मैत्री लेवलवर येते. चॅलेंज कुठं होतं, मी फक्त एंटरटेनमेंटपुरतं थांबलो नाही. मी हळूहळू वेगवेगळ्या सेक्टरमधल्या लोकांना पण बोलवायला लागलो, कारण त्याच लोकांशी बोलून 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 तुम्हाला तोच पण येतो, मोनोटोनस व्हायला लागतं. मग मलाच असं वाटायला लागलं की इतर सेक्टरमधले पण सेलिब्रिटी आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, सोशल वर्कर आहेत, पोलीस आहेत, त्यांचं कोण करणार, मग त्यांचं पण आपण करू. आणि मग मी त्या लोकांना पण बोलवायला लागलो आणि मग आणखी मजा यायला लागली. त्यामुळे आता मित्रमंडळीमध्ये जर तुम्ही गेलात तर व्हरायटी ऑफ लोक आहेत आणि येणार आहेत येत्या काळामध्ये सुद्धा. म्हणजे पोलीस पण आहेत, सोशल वर्कर पण आहेत, ॲक्टर ॲक्ट्रेस पण आहेत, बरेच लोक आहेत, म्हणजे टेलिपॅथिक कम्युनिकेटर पण आहेत, असं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारे लोक पण आहेत. तर पत्रकार असल्याचा फायदा अगदीच होतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, डिजिटल मीडियाबद्दल म्हणाल तर मी नाटकात पण काम करायचं खूप कोल्हापूरात असताना. त्यामुळे मी 8-9 वर्ष थिएटर केलेलं आहे. कुठल्या नाटकात? मी कोल्हापुरामध्ये गायन समाज डबल क्लब नावाची नाट्यसंस्था आहे. तिथं मी 1998 ते 2004-05 असं नाटकात कामं केली आहेत वेगवेगळ्या. दर्शन नावाचं नाटक आहे, अंधारात मोठं काळा बैल नावाचं नाटक आहे, भरणी भरपाई नावाचं एक नाटक आहे, आई शोधायच्या नावाचा कवितांचा कार्यक्रम मी केला होता, सावलीच्या झळा नावाची एक एकांकिका केली होती. सावलीच्या झळा ही एकांकिका अशी आहे की त्यात 40 मिनटं मी एकटाच स्टेजवर असतो आणि तो परफॉर्मन्स होता. तर असे प्रयोग करण्याची किडी मला आधीपासूनच होती. म्हणजे ऍक्टिंग आहे. हां, ती मुळात आहे. त्यामुळे ऍक्टिंगचा किडा एकदा माहीत असल्यामुळं बोलतं करणं, प्रेझेन्स कसा असला पाहिजे, कॅज्युअल कसं असलं पाहिजे, हे सगळं मला माहिती होतं. डिजिटलचा फायदा असा झाला की मला त्याची मुभा मिळाली की मी पाय वर घेऊन बसू शकतो, कॅज्युअल वागू शकतो, एक्सप्रेशन मिळालं. हां, इन अ वे. त्यामुळे मला ते पथ्यावरच पडलं आणि प्रवास असा सुरू झाला माझा. पण एक तुम्ही म्हणालात कोल्हापूरमध्ये, म्हणजे तुमचं जन्म कोल्हापूरचा हो. आणि कुठल्या शाळेत गेलात, म्हणजे तिथपासनं कशी? नाही, कोल्हापुरामध्ये मी मुळात माझे वडील सुधीर पोटे हे कोल्हापूरचे जयपूर घराण्याचे गायक आहेत. हो. तुम्ही गाता? मी गायचो. माझा डिप्लोमा पण झाला क्लासिकलचा, पण त्याला कैक वर्ष झाली.
आता नाही आहे ते. कैक म्हणजे म्हणजे खूप वर्ष. मी वय नाही विचारत नाही, आहे, पण कैक याचा अर्थ काय 100 वर्ष? 1900 नाही असं सांगायचं नाही, जाऊ दे श्री, सोडून द्या. 1900 वगैरे सांगायचं नाही. हां, तर केला होता मी डिप्लोमा, पण माझी रुची नाटकामध्ये जास्त होती. आणि मी कोल्हापुरात असताना अगदी ऑर्डिनरी मुलगा होतो. शाळेत तवनाप्पा पाटणे नावाची शाळा आहे, त्या शाळेमध्ये मी 10वीपर्यंत शिकलो. काय नाव आहे? तवनाप्पा पाटणे. तवनाप्पा पाटणे. 10वीपर्यंत शिकलो. मग मी न्यू कॉलेजमध्ये गेलो सायन्सला. ती एक फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. अपयश माणसाला जाग्यावर आणतं ना, तसं झालं माझं थोडंसं. मी युवर म्हणजे ब्राईट होतात. नो छे, मला सगळ्यात भरपूर सारे मार्क पडले होते, 72%. आत्तापर्यंत सगळ्यात पण हायेस्ट. फेल झाला होता कधी? हो, आणि ते मला 4थीत पडले होते. त्यानंतर मला कधीच 72% पडले नाहीत. म्हणजे हायेस्ट 72 होते. हो, त्यानंतर 50, 55, 45, 50, 55, 58 याच झोनमध्ये होतो मी. सर्वसामान्य माणूस, मुलगा. 10वीमध्ये पण मला असेच 52-55 पडले, पण तेव्हा सायन्सला सगळे जात होते. ही मी तुम्हाला गोष्ट 96-97ची सांगतोय. आणि त्यामुळे जाऊ दे. तर त्यामुळे मला पण सायन्सला घातलं आणि मलाही वाटलं चला सायन्सला जाऊ आपण, हुशार मुलं असतात. पण 11वी 12वी सायन्स करताना मला लक्षात आलं की आपलं काही होत नाही आहे, हे झेपत नाही आहे आपल्याला. मला होतं ना डिसेक्शन वगैरे. नाही, ते नंतर येतं. 11वी 12वी म्हणजे सायन्स सगळे साईन थिटा वगैरे असतं ना ते प्रकार, तो सगळा मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स, बायोलॉजी, फ्रिक्शन बिक्शन, ते मला आयुष्यात काय कधी झेपत नव्हतं. पण तारे जमी पर पिक्चर आहे ना, त्यातल्या तो जो ईशान अवस्था आहे त्याच्यासारखी अवस्था माझी झाली होती खरं तर. म्हणजे खरंच वाईट होतं ते, कारण आपल्याला काय आवडतं आहे ना हे आपल्याला कळत नाही आणि तेवढी वेळ पण नसतो आपल्याकडे की मला काय हवं आहे हे समजण्याचं. त्यामुळं मी 11वी 12वी केली खरी. 11वीत मला 35% पडले म्हणून 12वीत गेलो मी, म्हणजे पासच केलं मला. आणि 12वी मी नापास झालो, म्हणजे ॲज अपेक्षितच होतं ते. 12वी नापास झाल्यावर माझ्या लक्षात आलं की हे काही बरोबर नाही आहे, म्हणजे चूक आहे. सगळे माझे मित्र पुढच्या वर्गात गेले, मित्र बदलले. मग माझ्यासमोर 2 ऑप्शन होते, एक तर पुन्हा सायन्सला बसणं किंवा कॉमर्स घेणं. पण मी पिंड आर्टिस्टचा होता. पण मी तिसरा ऑप्शन निवडला की आपण आर्ट्सला जाऊया. मग मी 12वी आर्ट्स परत केलं. त्याच्यात मला 58-57% पडले, कारण माहीत नसतं ना, पेपर खूप सोडवायला लागतो, भरपूर लिहायला लागतं. आणि मग मी आर्ट्स घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी आता माहेरी आलेलो आहे. म्हणजे ही कविता मला आवडती आहे, पुस्तकं मला आवडत आहेत, भाषा मला आवडती आहे. 12वी आर्ट्स केलं, मग FY SY TY केलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.